मुंबई गोवा महामार्ग अजूनही अपूर्णच आहे। रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, चिखल आहे, तरी देखील टोल वसुलीची तयारी आहे। 17-18 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलेलंच आहे। हा महामार्ग कधी पूर्ण होणार असा सवाल कोकणवासीय करत आहेत। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण कधी पूर्ण होणार हा प्रश्न आता केवळ कोकणवासियांचाच नाही तर लाखो प्रवाशांशी निगडीत झालेला आहे। तब्बल 17 ते 18 वर्षांपासून सुरू असलेलं काम अजूनही अपूर्णच आहे। पावसाने या रखडलेल्या कामाची पोलखोल झालेली आहे। काही ठिकाणी काम संथगतीने सुरू आहे, तर अनेक ठिकाणी यंत्रसामग्रीच गायब झाल्याने काम पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। संगमेश्वर ते लांजा दरम्यान महामार्गाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। इथं रस्ते उखडू लागलेले आहेत, ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। गेली अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम आहे ते सुरू आहे। याचा त्रास आहे तो प्रवाशांना होतोय। एकीकडे मुंबई गोवा महामार्गावरच्या रस्त्यांवरती पडलेले जे खड्डे किंवा तडे हे पावसामध्ये आता उघड आलेले आहेत। आपण सध्या आहोत मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण मधल्या खिरशेत या टोल नाक्याची ते आहे। मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या 17 ते 18 वर्षापासून रखडलेले आहे। या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, ती यंदाच्या पावसाळ्यात ठिकठिकाणी उघड झालेली आपल्याला पाहायला मिळते। याच मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना काही ठिकाणी रस्त्याला तडे गेलेले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। त्यामुळे नक्कीच या महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागतोय। रस्ता अजूनही अपूर्ण असताना या टोल आहेत, हे टोल पूर्णपणे तयार झालेले आहेत आणि सध्या या येत्या ऑगस्ट पासून टोल वसुलीची प्रक्रिया आहे ती सरकारमध्ये सध्या सुरू असून या चर्चेमुळे सध्या प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मंत्र्यांनी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन वारंवार दिलंय, पण प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा झालेली नाहीये। सध्या आपण जर बघितलं तर खड्डे, चिखल आणि दुरवस्था कायम असताना टोल आकारणीचा घाट घातला जात आहे। या जिल्ह्यातली जर आपण परिस्थिती बघितली तर मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास करताना खेड मधला टोल नाका असेल, खेरशेत मधला टोल नाका असेल किंवा निवळी हातकंबा इथला टोल नाका आहे आणि राजापूर मधला एक टोल नाका, एकूण 4 टोल नाके आहेत। या टोल नाक्याची कामं आहेत ही पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येत्या ऑगस्ट पासून याच टोल नाक्यावरती टोल वसुली प्रवाशांकडून वसूल केली जाणार आहे किंवा टोल वसुलीला सुरुवात होणार आहे अशी कुठेतरी चर्चा एकंदर बाहेर येते। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।